घराच्या पायपुसणीखाली ठेवा ही एक वस्तू घरात गरिबी संकट पाऊल कधीच ठेवणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, घरची लक्ष्मी ही घरातील महिला असते. घराचं घरपण ती जपत असते. घरातील दोष लाभ शुभ सर्व काही तीच पाहत असते. त्यामुळे घराची जबाबदारी ही खास करून महिलांवरती असते, जी प्रत्येक महिला जवळपास उत्तम सांभाळते. पण हे सर्व करत असताना तुम्ही नक्कीच या गोष्टींना गंभीरतेने लक्षात घ्यायला हवे. तुमच्या घरातील या गोष्टींकडे तुमचं लक्ष असायलाच हवे, कारण ह्या वस्तू फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता ऊर्जा आनंद निघून जाऊ शकतो. त्यासाठी या गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवा. तुमच्या घरी यामुळे घडणाऱ्या वाईट घटनांच्या मागे या गोष्टी कारणीभूत ठरतात. महिला घरची प्रमुख असते, सर्वांची काळजी घेते, सर्वांना प्रेमानं वागवते. हा गुण देवाने महिलांना अधिक दिला आहे. त्यामुळे तुम्ही हा गुण वापरायचा आहे. म्हणजेच घरी चिडचिड भांडण करायचं नाहीये. सतत रागवणे यामुळे घरात नकारात्मकता वाढते व घरातील सकारात्मकता ऊर्जा संपते. तसेच घरातील माता लक्ष्मी निघून जाते. यामुळे घरात दारिद्र्य गरिबी येते, ज्यामुळे तुम्ही कंगाल होता. प्रत्येक कामात अपयश येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज नियमाने जेवण बनवून झाल्यावर जेवणापूर्वी त्यातील काही अन्नप्रसाद म्हणून देवासाठी काढावे. असं रोज करावे, ज्यामुळे तुमचा परिवारात प्रेम वाढते, आपुलकी वाढते, एकमेकांचे प्रति आदरभाव वाढतो व ईश्वर सुद्धा प्रसन्न राहतो. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच वाटत असते की पैसा आपल्याकडे हवा, आपण श्रीमंत व्हावे. आपण खूप कष्ट घेतो, खूप मेहनत पण करतो, पण आपल्याला म्हणावे तसे फळ भेटत नाही. त्यामुळे आपण खूप नाराज होतो आणि आपण कोणाचे पण ऐकून महागडे उपाय तोगडे करून पाहत असतो, पण त्याचा पण तुम्हाला फळ भेटत नाही आणि आपला पैसा आणि वेळ वाया जातो. त्यामुळे मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहात. त्यामुळे तुमच्या घरात ताबडतोब पैसा खेचला जाईल आणि तुम्ही काही दिवस धनवान व्हाल. हा उपाय माझा नाही, तर स्वामी समर्थ महाराजांच्या एका ग्रंथातला आहे. त्यामुळे तुम्ही जीवनात पैसा अभावी नाराज असाल तर तुम्ही हा उपाय करायला हवा. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच, आपण आपल्या मुख्य दरवाजाजवळ पायपुसणी ठेवत असतो. आता पायपुसणी म्हणाल की तुम्ही बोलणार, ह्या उपयोग फक्त पाय पुसण्यासाठी होतो. तर मित्रांनो, तुमच्या घरी कोणी वडीलधारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना विचार, ते तुम्हाला सांगतीलच. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती कोशात पायपुसणीचे खूप महत्त्व सांगितले आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की पायपुसणी जी आपण मुख्य दरवाज्यांवर ठेवतो, बरोबर कोणी बाहेर गेलेली व्यक्ती घरी आली तर त्या व्यक्तीचा पाय सोबत अनेक नकारात्मकता ऊर्जा सोबत घेऊन येते आणि त्या व्यक्तीने जर त्याचे पाय पुसणीला पुसले तर ती नकारात्मकता ऊर्जा त्याच्या ठिकाणी राहते, ती घरात प्रवेश करत नाही. यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदाचे राहते. पण मित्रांनो, कोणतीही नकारात्मकता ऊर्जा खूप हट्टी असते आणि आपल्या सोबत तशीच घरात प्रवेश करते. त्यामुळे तुम्ही एक उपाय करायचा आहे. त्यामुळे कोणतीही नकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. मित्रांनो, आपल्या घरातील पायपुसणीच्या खाली थोडी तुटी ठेवायची आहे. तुटी ही एक अशी वस्तू आहे की ते घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी करते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा तयार करते. मित्रांनो, हा उपाय तुम्ही केला तर तुमचे घर आनंदी राहील व तुटीमुळे खरडलेली कामे पूर्ण होतात. बाहेरील पैसे चुंबकाप्रमाणे खेचले जाईल व तुम्ही थोड्याच दिवसात श्रीमंत व्हाल. तुटीची फूड काशी ठेवायला तर मित्रांनो, थोडी तुटी घ्या आणि एका कपड्यामध्ये द्यायची आहे आणि हा कपड्याची 8 वेळा घडी करायची आहे आणि ती पायपुसणी खाली ठेवायची आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला फायदा नक्कीच होईल. मित्रांनो, हा उपाय अतिशय सोपा आहे व त्याचे परिणाम लाभदायी आहेत. घरातील नकारात्मकता ऊर्जा ही बाहेरून येत असते व ती आपल्या घरातील मुख्य दरवाज्यातून येत असते. त्यामुळे याची तुम्ही काळजी घ्या की मुख्य दरवाज्यात कचराकुंडी, अस्वच्छ पायपुसणी किंवा मॅट नाहीये. तसेच हा उपाय तुमच्या घरातील दारिद्र्य
दुर्भाग्य, गरिबी, नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे. घरातील पायपुसणी जी असते ती मुख्य दरवाजात नेहमी ठेवावी, वरचे वरती धुवावी. तसेच यासाठी तुरटी लागणार आहे. तुरटी ही फक्त पाण्यातील कचरा बाजूला करत नाही, तर आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी वापरू शकतो. तुरटीची पावडर करून ती छोटी डब्बी हे नेहमी पायपुसणीच्या खाली ठेवा. तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा येणार नाही, गरिबी तर येणारच नाही. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.